जसं असेसमेंट आहे तसं हे ऑडिट्स आहेत. ऑडिटमध्ये काय पॉवर आहे? ऑडिट हे डिपार्टमेंट कंडक्ट करतं किंवा मग CA कडनं ऑडिट कंडक्ट केलं जातं. ठीक आहे. ऑडिट बाय टॅक्स अथॉरिटीज आणि दुसरं आहे ऑडिट स्पेशल ऑडिट. डिपार्टमेंटल ऑडिट आणि स्पेशल ऑडिट सेक्शन 65 मध्ये डिपार्टमेंटल ऑडिट आहे, ऑडिट बाय टॅक्स अथॉरिटीज, आणि 66 मध्ये स्पेशल ऑडिट. आता जो व्यक्ती रजिस्टर्ड पर्सन असतो ऑडिट त्याचाच होतो, अनरजिस्टर्ड पर्सनचा होत नाही ऑडिट. दिस सेक्शन authorizes conduct of audit by the commissioner or any other officer authorized by him of the transactions of the registered person only, and the commissioner may issue a general order or a special order to authorize officers to conduct such audit. The commissioner or any officer authorized by him by way of general or specific order may undertake audit of any registered person for such period at such frequency and in such manner as may be prescribed. आता कशा प्रकारे होईल रूलमध्ये दिले, द पिरियड ऑफ ऑडिट टू बी कंडक्टेड 65 मध्ये जे दिलेलं आहे त्याप्रमाणे काय होतं त्याचा अर्थ की संपूर्ण वर्षाचा होईल किंवा ॲट और पार्ट देअर ऑफ होईल किंवा मल्टिपल्स देअर ऑफ. 1 वर्षाचा होईल, 2 वर्षाचा होईल, 3 महिन्याचा होईल, त्यांना गरज वाटेल त्याप्रमाणे ऑडिट ऑर्डर काढू शकते. ऑर्डर पुढे द ऑफिसर रेफर टू इन सेक्शन 65(1) मे कंडक्ट ऑडिट ॲट द प्लेस ऑफ बिझनेस ऑफ द रजिस्टर्ड पर्सन और इन देअर ऑफिस. आता मग कसं होतं की एक डॉक्युमेंट चेक करायचे, व्हेरीफाय करायचे, जो अकाउंट रेकॉर्ड्स इलेक्ट्रॉनिक डेटा त्याच्याबरोबर तुम्ही झेरॉक्स काढू शकता जे डॉक्युमेंट आहे त्याची, पण डेटा तर कुठे त्या ऑफिसमध्ये आहे ना. अकाउंट रेकॉर्ड बरोबर डेटा मला डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे असतील तर ऑप्शन काय की त्याच्या ऑफिसात जाऊन बसलं पाहिजे टॅक्सपेअरच्या. पण समजा टॅक्सपेअरचा डेटा जर का क्लाउडला असेल आणि ते बोलला बघा डॉक्युमेंट जेवढे आहेत GSR 1ला आलेत, 2A आलेत, 2B आलेत, तेच माझ्याकडे असले पाहिजेत ना, मी तुम्हाला देतो. बँक अकाउंटचे काय प्रिंटआउट पाहिजे, PDF पाहिजे ते देतो, आणि माझा क्लाउड आहे, क्लाउडचे मला मी युजरने पासवर्ड देतो. माझ्या इथे करा, तुमच्या ऑफिसमध्ये करा. जर रिअली डेटा चेक करायचा असेल आणि जर डेटा क्लाउडला नसेल, लोकलच असेल, तर मग जो टॅक्सपेअर आहे त्याच्या अकाउंट ऑफिसला जाऊनच डेटा चेक, ते सगळं रेकॉर्ड चेक करायला लागतं. ऑप्शन दोन्ही आहे. पण जर तुम्हाला ॲक्युरेटली ऑडिट करायचं असेल तर डॉक्युमेंटप्रमाणे एंट्री आहेत की नाही हे बघायला पाहिजे. जे रिटर्न्स भरले त्याप्रमाणे डेटा आहे की नाही बघायला पाहिजे. आता होतं काय, माझ्याकडे एक टॅक्सपेअर आहे, तिथं 3-4 क्वार्टर टर्नओव्हर आहे. इनवॉइस बनवतात, माल जातो, गुड्स परत येतात, ते एंट्री करतात. तुम्ही जो रिटर्न भरला आहे, रिटर्न भरला, GSR 1 भरला, 3B भरला आहे, माल परत आला ना, हे क्रेडिट नोट नाही बनवत. जो अगोदरचा इनवॉइस आहे तो एडिट करतात. किती वेळ सांगायचं म्हटलं, किंवा मग क्रेडिट नोट आहे ती एडिट करतात. कुठे ना कुठे काही ना काही एंट्री चेंज करतात. ज्या एंट्रीवरती आपले असेसमेंट झालेली आहे, रिटर्न फाईल करून झालेलं आहे, 3B भरलेलं आहे, नंतर बघायला जावं तर काहीतरी केलं असं आहे. सिस्टीममध्ये कसं होतं की त्याची एक बॅलन्स शीट आहे, ती आम्ही बघतो त्याच्या सॉफ्टवेअरमध्ये. या बॅलन्स शीटमध्ये एक ड्युटीज अँड टॅक्सेस असतात. याच्यामध्ये TDS, इन्कम टॅक्सचा, GSTचा, GST सगळं असतं. आम्ही काय करतो ना की जी लायबिलिटी आहे किती या महिन्याभरात कलेक्ट केली, रिटर्न महिन्याचं आहे, तर महिन्याची लायबिलिटी GST किती आहे, GST किती हे काढतो. म्हणजे 3B जसा फाईल होईल, लायबिलिटी जी आहे B2B आहे, B2C आहे, बरोबर आहे. लायबिलिटी B2B, B2C आहे, ऑटो कॅल्क्युलेट होते 3B मध्ये. तो जो डेटा आहे, ती जी अमाऊंट आहे लायबिलिटी CGST किती आहे, CGST लायबिलिटी पेबल किती आहे, हे वेगळं घेतो.
हे जी एस टी लायबिलिटी पेवरती वेगळं घेतं. एवढी ॲक्च्युली भरायला येत नाही, पण कलेक्ट केलं आहे ना, तर एवढी लायबिलिटी द्यायची आहे. ॲक्च्युली पे करताना ह्याच्या अगेन्स्ट क्रेडिट ॲडजस्ट होईल. मग क्रेडिट किती आहे? इथे असेट साईडला CGST क्रेडिट, AGST क्रेडिट हे टाक. ड्युटीज अँड टॅक्सेसमधनं हे निघून जाते व्हॅल्यू. ड्युटीज अँड टॅक्सेसमध्ये कसं असतं, इकडे आहे ना, समजा लायबिलिटी 1,00,000 आहे आणि इनपुट टॅक्स क्रेडिट 80,000 आहे, तर इथे 20,000 दिसतं. इथे 80,000 काय असेट आहे ना, मग ती आम्ही असेट साईडला ट्रान्सफर करतो, अशी एंट्री करतो. आणि मग 20,000 जे भरले कॅशमध्ये त्याची एंट्री दाखवतो. CGST पेबल 10,000, AGST पेबल 10,000. अशा प्रकारे मी जर एंट्री केली असेल आणि अशा प्रकारे म्हणजे बॅलन्स दिसत असेल तर ऑडिट करणारा क्लिअरली कळेल. जर मी अशा क्लोजिंग एंट्री केलाच नाही, अकाउंट रेकॉर्डमध्ये ते अपेक्षित आहे की लायबिलिटी दाखवा, क्रेडिट दाखवा, पेबल किती दाखवा. जर ते दाखवत नसतील, आता हे मी केल्यामुळे काय होतं, मी जर का ही लायबिलिटी काढली 31 ऑक्टोबर 31 ऑक्टोबर, तर मला हे नील दिसलं पाहिजे. तर इकडे मला 1236 वगैरे दिसतात. उद्या कसे काय आले? म्हणजे कुठला ना कुठला एंट्री एडिट करतात. आणि मोठे मोठे असे हे आहेत बिझनेस की त्यांच्याकडे ही माणसं कामं करायला आहेत ना, त्यांना हे सांगितलेलं नाही की जर सिस्टीममध्येच लॉक आहे ना, तर ते करू शकत नाही. काही कंपन्या सिस्टीमच लॉक केला, मागच्या डेटला एंट्रीच नाही करायची. काय गरज आहे एंट्री करायची मागच्या डेट? तुम्हाला सेल परचेस तुम्हाला मागचा चेंज करायलाच कशासाठी आहे? लॉक ते गुड परत आहे. मग क्रेडिट नोट पाहा ना या डेटला, कशाला प्रोविजन आहे? म्हणजे गरजच पडत नाही. तशी सिस्टीममध्ये सोय नसेल तर हे सिस्टीम असा पाहिजे. आणि तो लॉग जो असतो त्यातनं कळतं की कुठली एंट्री कोणी कधी चेंज केली. पण तसं सॉफ्टवेअर पाहिजे. युजरने टाकून एंट्री करायची, कुठल्या युजरने कुठली एंट्री चेंज केली, कधी काय चेंज केलं, कधी काय होतं हे कळतं. तसं पाहिजे लॉगवाला सॉफ्टवेअर. लॉग इनेबल करतात हे कळणार. प्रत्येकाला आपला खर्च वाचवायचा असतो, त्यामुळे बिलच करायची ना. हमारे पास काम भी क्या है, ती इन्वॉइस बनाने का रहता है. परचेस का एंट्री, सेल का एंट्री और बँक का एंट्री. त्यांना समजत नाही की बाबा त्या माणसाला एवढं तर कळलं पाहिजे या अशा गोष्टी करायच्या आहेत. काय होतं त्या वेळेला समोरचा व्यक्ती बोलतो की तुम्ही डिस्काउंट दिलाच नाही आम्हाला, तुम्ही आम्हाला ऑफर केली, PO मध्ये सांगितलंय, दिला डिस्काउंट दिलाच नाही. हे लगेच हे बिल काढतात, डिस्काउंट हा घेऊन टाक. मग त्यांना ते लगेच मॅच करायचं असतं. त्यांना कळत नाही की बा हा आपण टॅक्स भरला आहे, गव्हर्नमेंटचा लॉस नाही, हा त्यांचा लॉस आहे. कारण ITC तर आम्ही तुम्हीपर्यंत मॅच करतो आणि लायबिलिटी ह्याची जेवढी भरली आहे कमी करा लायबिलिटी. आणि मिसमॅनेजमेंट हे असं होतं. मी हा मुद्दा कशाला काढला की जेव्हा तुम्ही ऑडिट करायला जाता तेव्हा ऑडिटला जर का या अशा प्रकारच्या गोष्टी चेक करायच्या असतील तर ॲक्च्युअलमध्ये डेटा चेक केला पाहिजे की डेटा काय बोलतोय आणि त्याचा त्या महिन्याचा त्रिविध लायबिलिटी काय बोलतो, B2B काय, B2C किती आहे हे चेंज झालं. म्हणजे आम्ही पाठवतो हे B2B एवढा होता तुमचा, B2C एवढा होता, तो एवढा झालेला आहे. आधी कसं झालं, आम्ही केलं का तुम्हीच केलं ना, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही गव्हर्नमेंटकडनं. पण आता प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही इन्कम टॅक्सचा जेव्हा रिटर्न भरायला जाल तेव्हा हा डेटा तुमच्या CAला वापरायला सांगू नका. त्याला सांगायचा CAला जो डेटा पोर्टलला आला आहे, GST पोर्टलवर तुम्हाला आलेला आहे, तोच फायनल डेटा आहे. तो सेल दाखवा, तो परचेस दाखवा आणि बँकेत जे पैसे आले तो बॅलन्स दाखवा. दोन्ही डेटा मॅच झाले पाहिजे. इन्कम टॅक्स नाही बेनिफिट काय होत, पण टर्नओव्हर चेंज होतो ना. प्रॉब्लेम कसा आहे, आता ॲक्च्युली टर्नओव्हर त्याचा कमी झाला ना, GST टर्नओव्हर जास्त दाखवला आहे. जर त्याचा महिन्याला टर्नओव्हर 4 करोड टर्नओव्हर दिला, या 4 करोडमध्ये 2-4% त्याची अमाऊंट जास्त दाखवली गेली, टॅक्स जास्त भरला गेला. तसं नाही हो. आता ॲक्च्युलीमध्ये बघा कसं होईल, तुम्ही डेटा फिजिकली चेक केला तर इकडे दिसतो 4 करोड, पण तिकडे
काही हजार कमी होतात. म्हणजे तिकडे समजा 3,90,00,000 दाखवेल तो, इकडे त्यांनी 4 करोड दाखवले. मला काय म्हणायचं सर्क्युलर ट्रान्झॅक्शन होते. नाही ह्यात फ्रॉड काय नाही लक्षात येईल. त्यांनी अगोदर 1,800 रुपयाचा इनवॉइस बनवला, तो 100 रुपये डिस्काउंट दिला, पण 1,700 द्यायला पाहिजे. हे विषय नाही, म्हणजे मला म्हणायचं काय की सर्क्युलर ट्रान्झॅक्शन जे होते म्हणजे दोघांची कंपनी दिलायची नुसतं माल काय नाही, नुसतं इन्व्हेस्ट पास होते, त्याच्या इन्कम टॅक्सला काय होतं का? तर जसा टर्नर वाढला एवढा माझा सेल झाला, परचेस किती झाला तर म्हणून परचेस पण दाखवला. मग सेल आणि परचेसमधला डिफरन्स आहे, तोच प्रॉफिट आहे ना. प्रॉफिटवरच त्यांना टॅक्स भरायचा आहे ना. इन्कम टॅक्स किती लागतो, प्रॉफिटवर लागतो. नाही तर लॅब आता कसं आहे, आपण बघितलं की लॅबिलिटीचे 1% तरी तुम्ही कॅश न भरायला पाहिजे. स्पेशल केसमध्ये एक्सेप्शन असू शकतात. हां, पण ह्याचं 1% 50.50च्या आत सगळे 2-3 वर्षाचे हे आहेत. हजारात मध्ये त्यांची लाखोचे टर्नओव्हर किंवा ITC पास होतो. अकाउंटंटला विचारलंय किंवा नाही म्हणला आमचे इन्कम टॅक्ससाठी आम्ही हे करत दाखवतो. असं नसतं. मी काय मला तेच कळलं. असं नसतं. जे जेन्युइन ट्रान्झॅक्शन असेल तेच दाखवायचे आहे. याच्याकरता हे त्याच्याकरता हे असं काय नसतं. जो परचेस केलाच नाही, जो एक्सपेन्स केलाच नाही, तो कसा रेकॉर्ड होईल. जो बिझनेसचा एक्सपेन्स आहे बघा, जसं तुम्हाला इन्कम टॅक्स या GST मध्ये परचेस केलाय, सप्लायला टॅक्स दिलाय, म्हणून त्याचा ITC घेता येत नाही. त्याच्या ज्या अटी शर्तीप्रमाणे ITC घेता येतं. तसंच इन्कम टॅक्समध्ये असं आहे की जर बिझनेसचा एक्सपेन्स असेल आणि तो कशा पद्धतीमध्ये एक्सपेन्स झालेला असेल, त्या एक्सपेन्सप्रमाणेच तो एक्सपेन्स त्या वर्षाला रेकॉर्ड करता येतो. तसं ITCमुळे काय होतं, कॅश पेमेंट कमी येतं. तसंच इन्कम टॅक्समध्ये एक्सपेन्समुळे काय होतं, प्रॉफिट कमी होतं. मग कुठले एक्सपेन्स त्यामध्ये रेकॉर्ड करता येतील, इथे याचा कायदा आहे. मग ते एक्सपेन्स त्यांनी रेकॉर्ड केले, ते इन्कम टॅक्सच्या कायद्याप्रमाणे जर का लिगली मान्य आहेत तर तो करू शकतो. बघा, जे लोक एंट्री करतात ना त्यांना काय कायदा माहीत नसतो. तुम्ही ऑडिटला गेला, तो जे काय बोलतोय ते इरिलेव्हंट आहे. ते संबंध बोलण्यात त्याचा त्याला काय अर्थ नाही आहे. NGT आलेले केस तर सर्क्युलर ट्रान्झॅक्शन आहे, लगेच कळालं तो मला नाही इन्कम टॅक्सला दाखवत. इन्कम टॅक्सला दाखवत नाही. इन्कम टॅक्स मग तुम्ही हे काय दाखवलं. आता कसं कंपनीचा लॉ आहे, त्या लॉप्रमाणे कंपनीचं डिप्रिसिएशन वेगळ्या प्रकारे निघतं, त्याचं अकाउंटिंग वेगळ्या प्रकारे होतं, त्याचं रेकॉर्डिंग वेगळ्या प्रकारे होतं. इन्कम टॅक्स म्हणजे त्याप्रमाणे होतं. जर का त्याच्यामध्ये जसं काय आधार आहे त्याप्रमाणे त्यांनी केलं ठीक आहे, पण समोर बघितलं ते वाटतं की हे काहीतरी इलिगल वाटतं. हे इलिगल आहे. हां, मग ते तसंच आहे ना. मग ते त्यांनी जे रेकॉर्ड केलं आहे, तुम्ही काय बोला हे डॉक्युमेंट दाखव, ह्याचं पेमेंट कुठे केलं दाखव. हां, तुम्हाला ऑडिटला काय बघायचं आहे, त्याच्याकडे जे रेकॉर्डिंग केलंय ते डॉक्युमेंट काय, सपोर्टिंग डॉक्युमेंट काय असायलाच पाहिजे डॉक्युमेंट. कशा पद्धतीने केस लिस्ट करायचे येतं, वेगवेगळे अनालिसिस किंवा पेपर रिपोर्ट हे जाऊन त्या सगळ्याच्या ठरवले बघा. पण तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रश्न बरोबर विचारता, पण ते जी इलिगल उत्तरं देतात की त्या उत्तराला काय अर्थ नाही ना. प्रॉब्लेम असा आहे ना, प्रश्न काय विचारला तुम्ही उत्तर काय देता, असं त्याचा अर्थ होतो ना की हे तुमचं ट्रान्झॅक्शन जेन्युइन आहे की नाही हे मला सांगा. तर आमचे सर पुढे एक्झाम्पलला पाहिजे म्हणून ते रेकॉर्ड केलं, हे काय उत्तर नाही ना. हे काय उत्तर नाही. म्हणजे जो व्यक्ती दुसऱ्या ऑर्डरला फसवू शकतो तो जीवच्या डिफॉल्टला फसवणार आहे. हां, मग म्हणजे असंच आहे ना. काय अर्थ नाही. हे प्रॉपर त्यांनी माणूस बसवलेलं नाही आणि प्रॉपर प्रकारे ते करत पण नाही. आता एवढं काढलं मला ऑडिट करू शकतो, ऑडिट काढू शकतो आणि प्लेस कुठे असेल हे ठरलं. समजा एक केस झालं ह्यांचं ऑडिट करायचं, तर जर तुमच्या डिपार्टमेंटला वाटलं माझं ऑडिट करायचं तर मग लगेच तुम्ही आलात, हां चला ऑडिट करा, असं होईल का. द रजिस्टर्ड पर्सन शॅल बी इन्फॉर्म बाय वे ऑफ अ नोटीस
not less than 15 working days prior to the conduct of audit in such manner as will be prescribed. त्याला पहिले नोटीस पाठवा. Where it is decided to undertake the audit of registered person in accordance with the provision of section 65, the PO shall issue a notice in त्याचा GST ADT 01 या प्रकारे फॉर्म येईल की नोटीस फॉर कंडक्टिंग ऑडिट ही नोटीस येईल. आलं डिपार्टमेंटकडनं. आता पुढे जाऊन द ऑडिट अंडर सेक्शन 65(1) शॅल बी कम्प्लिटेड विदिन अ पिरियड ऑफ 3 months फ्रॉम द डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ द ऑडिट. नोटीस पाठवली, ठीक आहे, आला तुम्ही 15 दिवसानंतर सगळं रेडी आहे का, नोटीस मिळालं तुम्हाला, 15 दिवस होऊन गेले, सगळं आम्हाला डॉक्युमेंट द्या. आता एकाच वन गोमध्ये सगळे डॉक्युमेंट पटकन मिळतील हे गरजेचं नाही. प्रोव्हाइडेड वेअर द कमिशनर इज सॅटिस्फाईड दॅट ऑडिट इन रिस्पेक्ट ऑफ सच रजिस्टर्ड पर्सन कॅनॉट बी कम्प्लिटेड विदिन 3 months. 3 महिने दिले ना पहिले, ते 3 महिने रिझन टू बी रेकॉर्डेड इन रायटिंग एक्सटेंड, तो पर्यंत एक्सटेंड होऊ शकतो. आता 3 महिने कधीपासून मोजायचे. फॉर द पर्पज ऑफ दिस सबसेक्शन द एक्सप्रेशन कमेन्समेंट ऑफ ऑडिट शॅल मीन द डेट ऑन विच द रेकॉर्ड्स अँड अदर डॉक्युमेंट्स कॉल्ड फॉर बाय द टॅक्स अथॉरिटीज आर मेड अवेलेबल. सगळे डॉक्युमेंट सगळे रेकॉर्ड ज्या दिवशी मिळाले पूर्णपणे तिथपासून ऑडिट ॲक्च्युअलमध्ये सुरू झालं त्या डेटपासून. पहिल्यांदा किती डॉक्युमेंट दिले, सगळे दिले नाही, बाकीचे कुठे आहेत, बाकी उद्या देतो, ते मागवले, CA कडे आहेत, इकडे आहेत, तिकडे आहेत, ह्या व्यक्तीकडे आहे, तो सुट्टीवर आहे, तो आजार देतो, बाकीचे एवढं दिलं घ्या. 3 महिने कधीपासून बोलणार. हां, तर ज्या डेटला सगळे डॉक्युमेंट मिळाले फॉर द ॲक्च्युअल इन्स्टिट्यूशन ऑफ ऑडिट ॲट द प्लेस ऑफ बिझनेस विच एव्हरी लॅटर. कधी तिकडे सुरुवात केली ॲक्च्युली. डेट ऑन विच रेकॉर्ड्स अँड अदर डॉक्युमेंट्स कॉल्ड बाय द टॅक्स अथॉरिटीज आर मेड अवेलेबल बाय रजिस्टर्ड पर्सन ऑर ॲक्च्युअल इन्स्टिट्यूशन ऑफ ऑडिट ॲट द प्लेस ऑफ बिझनेस. ती बिझनेसची जागा तिकडे सुरुवात झाली या डेटला पहिल्या दिवशी, तिथपासून मोजा 3 महिने. किंवा डॉक्युमेंट द्या, आम्ही आमच्याकडे करू, तिथपासून 3 महिने. आणि मग त्या 3 महिन्यात जर पूर्ण होत नसेल तर मग एक्सटेन्शन 3 महिने आणखी एक्स्ट्रा होऊ शकतो. ड्युरिंग द कोर्स ऑफ ऑडिट द ऑथोराइज ऑफिसर मे रिक्वायर द रजिस्टर्ड पर्सन to afford him the necessary facility to verify the books of account or other documents as he may require, to furnish such information as he may require and render assistance for timely completion of the audit. म्हणजे हे रजिस्टर पर्सनच्या प्लेस ऑडिट होत असेल तर काय केलं पाहिजे, त्याला नेसेसरी फॅसिलिटीज दिल्या पाहिजे. म्हणजे व्यवस्थित पंखा वगैरे, लाईट, पाणी वगैरे लागेल ते नॉर्मल गोष्टी दिल्या पाहिजेत आणि त्याला असिस्टन्स दिला पाहिजे. त्या माहिती विचारली तर सांगणारा माणूस दिला पाहिजे. The PO, the rule बघायचा, PO authorized to conduct audit of the records and the books of accounts of the registered person shall, with the assistance of the team of officers and officials accompanying him, verify the documents on the basis of which the books of accounts are maintained and the returns and statements furnished under the provisions of the act. आता जर का तुम्हाला सत्तर तपासून बघायची असेल, तुम्ही एंट्री केले, डॉक्युमेंट काय, बँक एंट्री काय, हेच तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करणार ना. हे पण एक कौशल्य. अशा प्रकारे एक चेकलिस्ट बनवली जाते की हे चेक करा. त्याने क्रिमिट काय दाखवले, इनवॉइस दाखवले, एवढे इनवॉइस बनवलं तर दाखवा, बघा इनवॉइस. परचेस काय केलं आहे, त्याप्रमाणे परचेसचा एंट्री केलात का, जे त्यांनी परचेस केलं आहे तो सगळा ITC इलिजिबल आहे का, रूल 42 लागतो का, 17(5) काय ITC ब्लॉक रिव्हर्स करायला पाहिजे तो केला नाही आहे, ब्लॉक रेट त्यांनी घेतलं आहे का, हे सगळं चेक करणं. म्हणजे ITCच्या आधारावरती काय चेक करायचं याची एक चेकलिस्ट पाहिजे. लायबिलिटीच्या आधारावर काय चेक करायचं ही चेकलिस्ट पाहिजे. व्हॅल्यू ऑफ सप्लाय प्रॉपर घेतला आहे का, त्यांनी व्हॅल्यू काढले त्याचा बेसिस काय, कोणाला सप्लाय केला आहे, डिस्ट्रिक्ट पर्सनला सप्लाय केला आहे का, लिटर पर्सनला सप्लाय केला आहे का, व्हॅल्यू बरोबर काढली आहे का, हे सगळं बघायला पाहिजे. तर तुम्ही चेकलिस्ट बनवली पाहिजे की लायबिलिटी ITC या संदर्भामध्ये काय काय चेक करायचं. Correctness of turnover, exemptions, deductions claim, the rate of tax applied in respect of the supply of goods services, the input tax credit availed and utilized, the refund claim, other relevant issues. Record the observations in his audit note. चेकलिस्ट येईल, मग काय फाइंडिंग्स आहेत त्या कशा रेकॉर्ड करायच्या हे सगळं केल्यानंतर
On conclusion of audit, the PO shall within 30 days inform the registered person whose records are audited about the findings, his rights and obligations, and the reason for such findings. पुढे झालं एक पूर्ण रूल काय याचा? द PO may inform the registered person of the discrepancies notice, if any, as observed in the audit, and the said person may file his reply, and PO shall finalize the finding of the audit after due consideration of the reply furnished. तर परवा मी केस स्टडी ऐकला आहे की असं ऑडिट चालू होता, त्यांनी कळलं की यांनी ITC जो आहे तो अवेल केला आहे तो चुकीचा अवेल केला आहे. ते आता कसं होतं की त्यांनी विचारलं हे डॉक्युमेंट दाखवा, तुम्ही ITC एवढा घेतला आहे, बोलण्यामुळे त्यांना कळलं की अरे आपण ITC अवेल केला आहे तो चुकीचं आहे. तसं त्यांना कळलं, त्यांनी काय काय करता येईल ॲडवाईस घेतला कन्सल्टंटचा. ते बोलले हा ते ऑडिटला आले, तुम्हाला ते उद्या क्वेरी काढून नोटीस पाठवतील, त्याच्या अगोदरच तुम्ही काय करा ते भरून टाका. इमिजिएटली त्याने ITC रिव्हर्स केला, त्या महिन्यात भरून टाकला. आणि सांगितलं ना की आम्हाला चूक कळली आमची, आम्ही तो ITC रिव्हर्स केलेला आहे आणि टॅक्स भरलेला आहे. बोलले काय नाही, आता तुमच्यावरती आम्ही नोटीस पाठवणार. आता म्हणाले की आम्ही पुढच्या काळात रिव्हर्स केलेला आहे, तुम्ही जेव्हा आम्हाला नोटीस पाठवाल तुम्हाला आम्ही दाखवू ना की आम्ही रिव्हर्स केला आहे आणि इंटरेस्टही भरला आहे त्याचा. त्यांनी तरी पण नोटीस काढली. मग ती कोर्ट मॅटर झाला आणि कोर्टाने सांगितलं की बाबा तुम्ही नोटीस पाठवण्या अगोदर तुमच्या बोलण्यात म्हणा काही म्हणा त्यांनी तो रिव्हर्स केला ना, तुम्ही त्याला 74 मध्ये कसं बोलू शकता की फ्रॉड केलाय म्हणून? बोलूच शकत नाही. मग तो कोर्ट मॅटर झाला, त्या कोर्टाने डिपार्टमेंटच्या विरुद्ध डिसिजन दिला की नाही आहे तुम्ही त्यांना नोटीस पाठवू शकत नाही, डिमांड रेज करू शकत नाही. त्यांनी ITC पुढील कालावधीत रिव्हर्स केला आणि त्याचा इंटरेस्ट भरलेला आहे. त्यांनी आपली चूक सुधारलेली आहे. तेवढी आम्हाला जसं कळलं आम्ही जेन्युअनली आमचं सगळं काम पुढचं ओके बघा पुढे मग सापडणारच नाही. पण तिकडे पहिला काळ होता 18-19 किंवा अकाउंटंट आमच्याकडे प्रॉपर नव्हतं, कामाचं तसं झालं, सदैव चुकीने झालं आणि चूक अशी झाली जशी आम्ही भरला टॅक्स, आम्ही जेन्युअन टॅक्स पेअर आहोत. त्यांच्या पक्षाने त्यांची बाजू प्रॉपरली मांडली. गव्हर्नमेंटच्या रेव्हेन्यूला चालत नाही. मला पण पक्ष म्हणजे काय पेनल्टीवर अडवणार असणार, त्यांना 74च ते लावत होते की तुम्ही हे जाणीवपूर्वक केलं. पण बघा तुम्ही दुसऱ्या पण काय सर्क्युलर की 74 जर लावायचं असेल तर एवढा पक्का पुरावा पाहिजे की तुम्ही 74 मध्येच हे केलेलं आहे. म्हणजे हे कसं आहे, एखाद्या माणसाला प्रत्येक माणूस स्वार्थी असतो, पण एखाद्या तुम्ही हरामखोर बोलता तेव्हा अरे काय केलं, पण हे तू केलं, अरे ठीक आहे मी स्वार्थीपणा केला, माझ्याकडे मला थोडासा प्रत्येक माणूस अजून सेल्फी असतोच ना, माझा फायदा बघितला, मी एवढं मान्य करतो की माझा फायदा बघितला, पण मला हरामखोर बोलू नका. हरामखोर फार मोठा शब्द आहे. तसं ते आहे की तुम्ही फ्रॉड बोलता, चुकलं आमचं, मी नाही भरला टॅक्स भरणं चुकलं, ITC चुकीचा घेतला, पण फ्रॉड नाही. त्यामुळे फ्रॉड जर का सिद्ध करायला म्हटला तर फार कठीण गोष्ट आहे. 74 लावायचा म्हटला तर तसे सगळे पुरावे पाहिजे. मला असं तुमच्या केस करू शकतो. त्याचा आनंद होता काय बोलायचं. On conclusion of the audit, the PO shall inform the findings of audit to the registered person in accordance with the provision of section 65(6). Finding audit report काय फाइंडिंग आहे हे त्याला जातील. या प्रकारे प्रोसिजर आहे. ह्यातनं रिझल्ट काय रिझल्ट येईल पुढे की वेअर द ऑडिट कंडक्टेड अंडर सेक्शन 65(1) रिझल्ट इन डिटेन्शन ऑफ टॅक्स नॉट पेड और शॉर्ट पेड और erroneously refunded or ITC wrongly availed or utilized, the PO may initiate action under 73-74. स्क्रुटिनीमधनं पण तेच होतं, ऑडिटमधनं पण तेच होतं. स्पेशल ऑडिटमध्ये केव्हा केलं तर स्पेशल ऑडिटचे पॉईंट काय की स्पेशल ऑडिट ॲट एनी स्टेज ऑफ स्क्रुटिनी, इन्क्वायरी, इन्व्हेस्टिगेशन और एनी अदर प्रोसिडिंग्स बिफोर हिम एनी ऑफिसर not below the rank of assistant commissioner having regard to the nature and complexity of the case and the interest of revenue is of the opinion that the value has not been correctly declared, value declare केलेलं नाही properly, or the credit availed is not within the normal limit, he may with the prior approval of the commissioner direct such registered person by a
communication in writing to get his records including books of accounts examined and audited by chartered accountant or cost accountant as may be nominated by the commissioner. कमिशनर नॉमिनेट करेल त्या व्यक्तीकडून तुम्ही काय करून घ्या, रेकॉर्ड ऑडिट करून घ्या. ओके. आता स्पेशल ऑडिट इज रिक्वायर्ड टू बी कंडक्टेड इन अकॉर्डिंग विथ द प्रोविजन ऑफ सेक्शन 66. त्याच्यासाठी द ऑफिसर रेफर्ड टू इन द स्टेट सेक्शन शॅल इश्यू डायरेक्शन from GST 8003 to the registered person to get his record audited by a chartered accountant or a cost accountant specified in the same direction. त्यात दिलेलं आहे कोणाकडनं करायचं. The chartered accountant or cost accountant so nominated shall within the period of 90 days 90 दिवसामध्ये submit a report of such audit duly signed and certified by him to the said assistant commissioner mentioning therein such other particulars as may be specified. The assistant commissioner 90 दिवसामध्ये करताना ऑडिट आहे. 90 दिवसाचा पिरियड जो आहे ऑन ॲप्लिकेशन मेड टू हिम इन दिस बिहाफ बाय रजिस्टर्ड पर्सन or the chartered accountant or cost accountant or for any material and sufficient reason extend the said period by further period of 90 days. 90 दिवसाचे आणखी 90 दिवस वाढवून दिले जाऊ शकतात. आता जर त्या रजिस्टर्ड पर्सननी the provision of section 66(1) shall have effect notwithstanding that the accounts of the registered person have been audited under any other provision. म्हणजे कंपनी लॉ आहे आणि इन्कम टॅक्स लॉ ऑडिट केले असतील तरी पण काय होईल, ते ह्यांना ऑडिट करून पाहिजेत जीएसटीच्या पर्पज, ते आपले ऑडिट करून घेतील. ऑपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड, द रजिस्टर्ड पर्सन शॅल बी गिवन एन ऑपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड इन रिस्पेक्ट ऑफ एनी मटेरियल गॅदर्ड ऑन द बेसिस ऑफ स्पेशल ऑडिट which is proposed to be used in any proceeding against him under this act. 70-74 लावण्यापूर्वी पहिले त्याचं म्हणणं ऐकलं ते फायंडिंगच्या काय त्यात काय सापडलं, काय शोधलं हे त्याला कळवलं जाईल. कोण आता ज्या सीएला अपॉइंट केला आहे त्याचा रेव्हेन्यू कोण देईल, त्याचा खर्च कोण देईल. द एक्सपेन्सेस ऑफ द एक्झामिनेशन अँड ऑडिट ऑफ रेकॉर्ड 66(1) including the remuneration of such chartered accountant or cost accountant shall be determined and paid by the commissioner and such determination shall be final. त्यांचा संपूर्ण अधिकार आहे, ते त्यांच्या अधिकारात काय करतील, रेम्युनरेशन आणि त्याची अमाऊंट देतील. Where the special audit conducted result in direction of tax not paid, पुढे मग जाऊन परत 73-74 मध्येच ते जाणार. स्टुडंट झालं, ऑडिट झालं. आता यामध्ये इन्स्पेक्शन आहे. इन्स्पेक्शन मध्ये सेक्शन 67 जो आहे हा एक मॅन्युफॅक्चरर आहे, तो आपल्या फॅक्टरीत गुड्स बनवतो. तिथनं ते गुड्स वेगवेगळ्या शहरात पाठवायचे असतात, त्याकरिता ट्रान्सपोर्टर वापरला जातो. तिसरं वेअरहाऊस, कोल्ड स्टोरेज, इथे गुड्स ठेवून मग ते पुढे सप्लाय होतात. अशा बऱ्याच कंपन्यांच्या असे वेअरहाऊसमध्ये माल येतो, तिकडनं डिस्ट्रीब्युटरकडे पाठवला जातो. डिस्ट्रीब्युटरचे पण वेअरहाऊसमध्ये माल राहतो, तिथून तो पुढे पाठवतो. तर इन्स्पेक्शन जसं आपण बघितलं की एनरोलमेंट नंबर दिला गव्हर्नमेंटनी कोणाला, ट्रान्सपोर्टरला आणि कोल्ड स्टोरेज वेअरहाऊसवाल्यांना, की तुम्ही रजिस्ट्रेशन घ्यायला लायबल नसाल, पात्र नसाल तरी तुम्ही एनरोलमेंट नंबर घ्या, जेणेकरून तुमच्याकडे माल येतोय, तुमच्याकडे काय, तुमच्याकडे हा धंदा आहे आम्हाला कळलं पाहिजे. मग कोणाचा माल तिकडे येतो तो व्यक्ती काय करेल, तिकडून माल घेऊन जाईल, मुवमेंट ऑफ गुड्स करेल. तर मग मुवमेंट ऑफ गुड्स करताना ई बिल दिले, ती प्रोव्हिजन सेक्शन 68 मध्ये. सेक्शन 67 इन्स्पेक्शन आहे आणि 68 जो आहे तो इन्स्पेक्शन मुवमेंट ऑफ गुड्स होईल. एक इन्स्पेक्शन प्रिमाइसेसमध्ये होईल, दुसरं गुड्स चाललेले आहेत तेव्हा होईल. बघा सगळे गुड्स प्रॉपर दाखवले गेले गोडाऊनमध्ये, वेअरहाऊसमध्ये, पण त्यातले किती गुड्स मार्केटला पाठवले, कशा प्रकारे पाठवले, त्याचा टॅक्स प्रॉपर कलेक्ट झाला की नाही झाला, हे सगळं जर ट्रॅक ठेवायचं असेल तर गुड्स मुवमेंट असताना पण इन्स्पेक्शन होण्याची पॉवर पाहिजे.
जे जेन्युअन टॅक्सपेअर नाही आहेत, जे जेन्युअन लोक नाही आहेत, ते काय करतात, विदाऊट बिल माल पाठवतात. त्याच्यावरती ना GST कलेक्ट होत, ना इन्कम टॅक्स लागतो, आणि पेमेंट सगळं कॅश मिळतं. पावसाळ्यामध्ये रेनकोट आहे, छत्र्या आहेत, लोकल मार्केट आहे, त्यांचा माल जास्त विकला जातो मार्केटला. ब्रँडेड रेनकोट घेतली घेणारे लोक फार कमी आहेत, समजलं ना. त्यामुळे लाखोचा इन्कम डिपेंड असतो अशा मालावरती की जो ब्रँडेड लोक प्रेफर करतात सगळे घेणं. तिथे काय होतं, विदाउट बिल माल जातो, विदाउट बिल पेमेंट होतं, तिथे रेव्हेन्यू लॉस होतो. त्याकरता मुवमेंट ऑफ गुड्स 68मध्ये ती प्रोव्हिजन आहे. पण त्याचा रूल 138 रूल जो आहे, 138 मग ABCDE पुढे केले, हे सगळे EV बिलचे आहेत. आणि इन्स्पेक्शन जे होईल प्रिमायसेसमध्ये त्या करा सेक्शन 67 आहे. आता एक काय होतं, पहिले इन्स्पेक्शन होतं. इन्स्पेक्शन मीन्स क्लोजली एक्झामाइन. इट इनेबल्स ऑफिसर टू ॲक्सेस द बिझनेस प्रिमायसेस ऑफ अ टॅक्सेबल पर्सन, ट्रान्सपोर्टर, ओनर ऑफ वेअरहाऊस और ऑपरेटर ऑफ गुडाऊन. इथे इन्स्पेक्शन. सर्च म्हटलं तर सर्च ही अशी ॲक्शन आहे की कोणी काय लपवून ठेवलं आहे ते शोधून काढ. अकाउंट, रेकॉर्ड, बुक्स शोधून काढ. मग तिजोरीत आहे, कपाटात आहे, चावी नाही, किल्ली नाही, तोडफोड करा, ते काढा. मग ती पॉवर जी आहे ती पॉवर सर्चमध्ये असते. इन्स्पेक्शनमध्ये ती पॉवर नाही, सर्चमध्ये ती पॉवर असते. आता जो याचा फॉर्म दिला आहे, फॉर्म ऑथोरायझेशन इन्स्पेक्शन सर्च, त्यामध्ये काय पॉवर दिली आहे, कोणावरती कारवाई करायची, टॅक्सपेअरवर करायची आहे का ट्रान्सपोर्टवरती करायची, हे त्यात लिहून येईल. आणि काय कारवाई करायची, फक्त इन्स्पेक्शन का सर्च पण करायचं, याप्रमाणे ते इन्स्पेक्शन किंवा सर्च नुसार त्याची ताकद होते की बघ काय ताकदीने इन्स्पेक्शन करायचं. फक्त इन्स्पेक्शन आहे का सर्च आहे. आता जसं बऱ्याच लोकांनी फेक नंबर काढले होते, गव्हर्नमेंटने काय केलं, इन्स्पेक्शन करायचं. तर फक्त तो जागेवरती माणूस आहे की नाही बघा, बिझनेस करतो की नाही बघा, काय सर्च नाही करत, ते इन्स्पेक्शन नॉर्मल होतं. त्यात सर्च कोडिंग नव्हती. आता त्यानंतर पुढचा प्रश्न काय येतो, तिकडे काय असं डाऊटफुल गुड्स सापडले तर मग त्याविषयी काय आणखीन माहिती घ्यायची, काय करायचं, तर सर्च सीजर आहे पुढे. सीजर इज अन ॲक्ट ऑफ टेकिंग ओव्हर समथिंग बाय फोर्स विच इज फाउंड इन सर्च, कॅन बी अन evidences or illegal items, but ownership does not get transferred to government. Goods are under control of government law. हे सीज केले. याच्याविषयी आम्हाला डाऊट आहे, तर ते जे गुड्स आहेत त्याच्यावरती गव्हर्नमेंटचा कंट्रोल आहे. डिटेन्शन इट मीन्स नॉट अलाउविंग द ओनर टू ॲक्सेस सीज गुड. जे सीज केले तर टेम्पररी सीजर ऑफ गुड्स आहे, त्या डील नाही करायचे, ते विकायचे नाही, हाताळायचे नाही, ठेवून द्या, सीज केले. आणि जर कन्स्पिरेशन म्हटलं तर जे सीज गुड्स आहेत त्याची ओनरशिप गव्हर्नमेंटकडे जाते, जप्त केले. ओके, इन्स्पेक्शन सर्चमधला फरक लक्षात घ्या. सीझर म्हणजे ते गुड्स काय केले त्याला प्रोहिबिशन केलं, हे तुम्ही गुड्स विकायचे, ह्या डील नाही करायचं. पहिले त्याला सील लावलं जाईल आणि ते त्याला डिश अलाव केलं जाईल की हे गुड्स तू कुठल्याही प्रकारे याच्या डीलिंग करायचं नाही, विकायचं नाही. आणि जप्ती म्हणजे कन्फिस्केशन. तर ह्या प्रकारची कारवाई इन्स्पेक्शनमध्ये, सर्चमध्ये, सीजर नावल पेड ऑफिसमध्ये होतो. Where the PO not below the rank of joint commissioner has a reason to believe that. तर हे अधिकार कोणाला आहेत, त्या व्यक्तीने ते काढलं पाहिजे, ती नोटीस इन्स्पेक्शनची ऑर्डर काढली पाहिजे. A taxable person has suppressed any transaction relating to supply of goods or services or both, or the stock of goods in hand. त्याचा स्टॉक आता कसं हे कम्प्युटरमध्ये कळू शकतं, किंवा जर गरज आहे तर मग स्टॉक मोजता आला पाहिजे. जर मोजायचं आहे तर मग सर्चची पॉवर पाहिजे. हॅज क्लेम आता कसं तर जे पहिले असे सर्च त्या इन्स्पेक्शन पॉवर काढल्या ते विचारतात टॅक्सपेअर, तेव्हा काय देऊ शकतात, कशाला आले, तुम्ही इन्स्पेक्शनला आले. जर इन्स्पेक्शनला आले दाखवा तुमच्याकडे काय डॉक्युमेंट आहे, लिगल डॉक्युमेंट, तो दाखवा. तो दाखवला त्यांनी, ते नाव येईल त्याचं, नेम ऑफ डेजिग्नेशन ऑफ ऑफिसर, कोणी काढली नोटीस,
कुठल्या रूलखाली काढले, बरोबर आहे. याच्यामध्ये तुम्हाला कळणार टॅक्स पेअरला. आता तो काय करणार, त्याच्या कन्सल्टंटला फोन करणार किंवा माझ्यावरती ते अधिकारी आलेले आहेत आणि ते मला सांगतात की आम्हाला तुमच्याकडे इन्स्पेक्शन सर्च करायचं आहे. म्हणजे कुठल्या विधी काय थांबा, माझ्या वकिला विचारतो, माझ्या ॲडवायझरला विचारतो. आता अधिकार आहे ना, तुमचं आय डी कार्ड दाखवा की तुम्ही बाबा कोण व्यक्ती आहात, कसे आहात. हॅज सपरेस्ट ट्रान्झॅक्शन रिलेटिंग टू सप्लाय ऑफ गुड्स सर्व्हिसेस, हॅज सपरेस्ट ट्रान्झॅक्शन रिलेटिंग टू द स्टॉक ऑफ गुड्स इन हँड, हॅज क्लेम ITC एक्सेस ऑफ द इज एंटरटेनमेंट, रिफंड एक्सेस क्लेम केला आहे त्याच्या अधिकारापेक्षा, आणि आणखीन काय प्रोविजनचे उल्लंघन केलं आहे असा काय डाऊट आहे. और ही एक याच्याकरता काढले त्याचं नाव येईल. किंवा मग इज एंगेज इन द बिझनेस ऑफ ट्रान्सपोर्टिंग गुड्स किंवा ओनर ऑपरेटर वेअरहाऊस गोडाऊन त्यांच्यावरती काढले. हॅज केप्ट अकाउंट और गुड्स इन सच मॅनर इज लाईकली टू कॉज इव्हॅजन ऑफ टॅक्स. पण बघितलं ना की त्यांनी अशा प्रकारे गुड ठेवले पाहिजे की जर इन्स्पेक्शनला आलो, गुड्स कुठले कोणाचे आहेत त्याचे गुड्स किती दाखव, त्याचे गुड्स दाखव, म्हणजे त्यांना प्रॉपरली कुठल्याही व्यक्तीचे गुड्स विचारले रजिस्टर्ड पर्सनचे तर त्यांना दाखवता आलं पाहिजे. अशा प्रकारे गुड्स मेंटेन केले पाहिजे त्या वेअरहाऊसमध्ये गोडाऊनमध्ये. और गुड्स लायबल टू कन्फिस्केशन डॉक्युमेंट रिलेटेड टू द प्रोसिडिंग्स अंडर द ॲक्ट आर सिक्रेटेड इन द बिझनेस रेसिडेन्शियल प्रिमायसेस. डिटेल हेअर खाली दिलेली माहिती. म्हणजे इथे कशा प्रकारचं ऑपरेशन करायचं आहे, कोणावरती करायचं आहे, काय करायचं आहे. हे 67(1) आहे ओवर ही 67(2) मधली पण. 1 मध्ये फक्त इन्स्पेक्शन आहे आणि 2 मध्ये आय ऑथोराइज अँड रिक्वायर यू टू सर्च द अबोव प्रिमायसेस विथ सच असिस्टन्स as may be necessary, and if any good documents things relevant to the proceedings, any attempt of the part thereof is mislead, tamper with the evidence. हे सगळं यात पॉवर दिलेली, या पॉवर प्रमाणे हे ऑपरेशन होईल. INS 1 मध्ये कोण आहे, कुठल्या जागा आहे, टू वेअर इन्फॉर्मेशन हॅज बीन प्रेझेंटेड बिफोर मी, आय हॅव रिझन टू बिलीव्ह दॅट. काय रिझन टू बिलीव्ह दॅट आहे. यात कसं आहे फार माहिती नाही आहे, तुम्ही ते जसं बघितलं तसं याच्यामध्ये सगळं ते ग्राउंड द्यायला जातं, हे सगळं दिलेलं आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात येत आहे. कुठलं सेक्शन काय सगळं यात दिलं जाईल आणि त्याप्रमाणे हे सगळं पुढे येईल आणि त्याप्रमाणे ते होईल. ऑर्डर ऑफ सीझर आहे, INS 2 मध्ये ऑर्डर ऑफ सीझर बनवली पाहिजे. पहिले ते इन्स्पेक्शन किंवा सर्च आहे, त्यानंतर मग गुड्स सीज करायचे आहेत, ते ऑर्डर ऑफ सीझर येईल. मग यादी बनवेल डिटेल ऑफ गुड्स सीज, डिटेल ऑफ बुक्स डॉक्युमेंट थिंग्स सीज, काय करायचे सीज. सिग्नेचर ऑफ विटनेस हे होईल. पुढे प्रोहिबिशन, ऑर्डर ऑफ प्रोहिबिशन INS 03 हे सीज केले. यात पण सिग्नेचर ऑफ विटनेस आहे. पुढे आता ते गुड्स तुम्ही द्या, असेल ते मी तुम्हाला देतो, गुड्स मला विकायला द्या. तर मग काय टॅक्स बनत असेल त्याचा बॉन्ड दिला त्यांनी तर मग ते रिलीज केले जाईल. गुड्स गुड्स रिलीज केले जाते. जे गुड्स आहेत तुमचे रेकॉर्ड आहे, सगळी माहिती तुम्ही घेतलेली आहे, ते गुड्स तुम्ही सीज केले ते मला विकायला द्या. काय त्याच्या संदर्भात जर का तुम्हाला काय माहिती पाहिजे मी देतो, आणि जर का माझ्याकडनं काय उल्लंघन आढळलं तर मी तो टॅक्स द्यायला तयार आहे. पण ते गुड तुम्ही अडकवू नका. मग तुम्ही टॅक्स द्याल गॅरंटी काय, बॉन्ड देतो, त्याकडनं बॉन्ड घेतलं जाईल. बरोबर. समजा एखाद्या माल डिलिव्हर करायचा आहे म्हणून त्याने मागवलं आहे आणि डिपार्टमेंटला जर का लक्षात की हा माल बरोबर घेतला नाही, हा कायद्याप्रमाणे घेतलेला नाही, तुम्हाला काय डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजे, तुम्हाला मी पूर्ण सपोर्ट करायला तयार आहे, सहयोग करायला तयार आहे. हा माल दिसतोय, हा मला पाठवायला लागेल, मला नुकसान होईल. पण कशावरून करेल. जर त्यामध्ये काय टॅक्स चोरी आहे, तुम्ही फोटो काढा, व्हिडिओ काढा, मला मी लिहून देतो की हा माल मी पाठवतो, हा जेन्युइन आहे, बॉन्ड द्या, बॉन्ड घ्या फॉर रिलीज ऑफ सर्टिफिकेट. त्याकडनं बॉन्ड घेतला जातो. म्हणजे अमाऊंट त्यांनी जर काय टॅक्स बनवलं दिली नाही लायबिलिटी तर बॉन्ड रिलीज करून ती अमाऊंट रिकवर होईल. बॉन्ड त्याकडनं घ्यायचा. ऑर्डर ऑफ रिलीज ऑफ गुड्स थिंग्स ऑफ पेरिशेबल अँड हजार्डियस नेचर.
जर नाशिवंत माल असेल, ते धोकादायक गुड्स असतील, त्याकरता ते रिलीज करण्याकरता INS फाईल. डिटेल्स ऑफ गुड सीज हे सगळे दिले. आता यावर तुम्ही वाचाल तर 12 सबसेक्शन आहेत 67 मध्ये. 1 मध्ये इन्स्पेक्शन वाचला तर आपण, 2 मध्ये कोण अधिकारी आहे तो दिले, कशा प्रकारे ऑथोराईज तो करेल हे दिलंय. फक्त इन्स्पेक्शनची ऑर्डर आहे का, कसली ऑर्डर आहे, सरची त्याप्रमाणे ती प्रोसिडिंग ती कारवाई होईल. डॉक्युमेंट्स नॉट रिलिव्हंट मस्ट बी रिटर्न, हे तुम्ही वाचा 67(3) त्यात कळेल. जे डॉक्युमेंट घेतले जे कामाचे नाही आहेत संबंधित कारवाईचे ते परत करा. पॉवर टू सील, ब्रेक, ओपन डोअर, सर्च सीजरमध्ये ती पॉवर दिली आहे, तर मग हा सेक्शन म्हणतो की तुम्ही ते तोडफोडू शकता. 67(4) जर वाचाल, द ऑफिसर ऑथोराइज अंडर सेक्शन 67(2) म्हणजे इन्स्पेक्शन सर्च. जर सर्च दिलं तर सर्च, अदरवाईज फक्त इन्स्पेक्शन सॉफ्ट कारवाई. हाउ द पॉवर टू सील और ब्रेक ओपन द डोअर ऑफ एनी प्रिमाइसेस और टू ब्रेक ओपन एनी अल्मेरा, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस, बॉक्स, काही असोच, डॉक्युमेंट, रजिस्टर, भिंती ठेवलेली भिंत फोडा, दरवाजा तोडा, जर ॲक्सेस टू द प्रिमाइसेस, अल्मेरा, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस, बॉक्स. खाली मी दिलं आहे मराठी तुमच्या स्टेट गव्हर्नमेंटच्या ॲक्टमध्ये काय आहे. ज्यात व्यक्तीच्या कोणत्याही वस्तू, लेखे, नोंदवह्या, कागदपत्रे संशय आहे अशा जागा, कपाट, इलेक्ट्रॉनिक साधने, पेटी किंवा भांडे यांची तपासणीत मज्जाव केला असेल तेव्हा अशा कोणत्याही जागेत दरवाजा सीलबंद करण्याचा किंवा तो तोडून उघडण्याचा किंवा असे कोणतेही कपाट, इलेक्ट्रॉनिक साधने, भांडे तोडून उघडण्याचा अधिकार असेल, अधिकार घेतलेला आहे. पण तशा प्रकारची ऑर्डर पण पाहिजे. INS 1 मध्ये तशा प्रकारची ऑर्डर पाहिजे. जे कामाच्या नाहीये 30 दिवसामध्ये परत करा डॉक्युमेंट्स. 1 मध्ये बघा, इकडे पहिले काय दिलं की PO नॉट बिलो, हे ह्या कारणामुळे काय होईल, इन्स्पेक्शन होत आहे. मग एनी पर्सन कोणाचं होत आहे, एक बघा इन्स्पेक्शन कोणाचं होईल, टॅक्सेबल पर्सन, ट्रान्सपोर्टर किंवा वेअरहाऊस कीपर यांचं इन्स्पेक्शन करण्याकरता 67(1) मध्ये पॉवर आहे. ही मे ऑथोराईज, POला पॉवर आहे, जो अधिकारी दिला त्याला पॉवर आहे की इन रायटिंग एनी ऑफिसर सेंट्रल टॅक्स टू रिस्क स्टेटस स्टेट येईल. स्टेटच्या कायद्यामध्ये तिथे स्टेट येईल, स्टेट टॅक्स येईल. त्यामुळे इथे खाली काय आलं की असे ज्या त्या सरकारनं वाटत असेल तेव्हा तो राज्य कराच्या अन्य कोणत्याही अधिकाऱ्याला करपात्र व्यक्तीच्या किंवा वस्तूंची वाहतूक करण्याच्या धंद्यात सहभागी असलेल्या व्यक्तीच्या किंवा वखारीच्या किंवा गोदामाच्या किंवा इतर कोणत्याही ठिकाणच्या मालकाच्या किंवा प्रचालकाच्या धनाच्या कोणत्याही ठिकाणची तपासणी करण्यासाठी लेखी प्राधिकृत करू शकेल. आणि पुढे केलेल्या तपासणीनुसार किंवा अन्यथा कोणत्याही वस्तू सरकार जमा करण्यास पात्र आहेत. इथे काय दिलेलं की ही मे ऑथोराईज सर्च आणि सीजर. पहिले अधिकार दिला तिकडे आणि मग तो खाली काय करेल, ऑथोराईज करेल की जाऊन तिकडे सर्च आणि सीजर करा. फक्त इन्स्पेक्शन करायचं आहे का सर्च सीजर करायचं आहे त्याप्रमाणे कारवाई होईल. आयदर पर्च्युअंट टू अन इन्स्पेक्शन मधना किंवा अदरवाइज एनी गुड्स लायबल टू कन्फिस्केशन, एनी डॉक्युमेंट्स और बुक्स और थिंग्स which in his opinion shall be useful or relevant to any proceeding under this act are secreted in any place, he may authorize in writing any other officer search and seize kara, may himself search and seize the goods, documents or books or things. तर जिकडे ते गुड्स where it is not practicable to seize any such goods, the proper officer of any officer authorized by him may serve the owner or the custodian of goods in order that shall not remove. म्हणजे इथे काय होईल, ते घेऊन द्या अशीच सीज नाही करू शकत तिकडे. परंतु अशा कोणत्याही वस्तू जप्त करणे व्यवहार नसेल
तेव्हा संबंधित अधिकारी किंवा त्याने प्राधिकृत केलेला कोणताही अधिकारी अशा अधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगी केली मालक किंवा वस्तूंचा अभिरक्षक वस्तू हलवणार नाहीत, त्या हलवायच्या नाही वस्तू, किंवा त्याच्या ताब्यात सोडून जाणार नाही, किंवा त्याची देवाणघेवाण म्हणजे एक प्रकारे काय झालं ते रिस्ट्रिक्ट केलं, या गुड्सचा तुम्ही कुठल्याही डिलिंग नाही करायचं, घेऊन द्या असेच. जोपर्यंत आवश्यक, आता जे जप्त केलेल्या कागदपत्रे किंवा पुस्तके किंवा गोष्टी आहेत त्या तपासणीसाठी आणि कोणत्याही चौकशीसाठी किंवा कारवाईसाठी जोपर्यंत आवश्यक असतील तोपर्यंत केवळ अशा अधिकाऱ्यांकडून ठेवून घेण्यात येईल. आवश्यक ठेवा, अदरवाईज परत करा. हे जप्त केले हे जर गरज नसेल तर 30 दिवसामध्ये परत करावे. डॉक्युमेंट बुक्स थिंग्स हे जप्त केले नॉट बीन याच्यावरती काय डिपेंड नाही आहे. शॅल बी रिटर्न ऑफ सच पर्सन पिरियड नॉट एक्सेडिंग 30 days. 30 दिवसामध्ये काय करा परत करा. हेच जे आता मी बोललो तेच ॲक्च्युलीमध्ये INS 1 मला दाखवलं, मी 3 दाखवलं, 4 दाखवलं, 5 दाखवलं, ते सगळं येईल. तर ते डॉक्युमेंटचे वगैरे फोटोकॉपी काढायला द्यायची का, झेरॉक्स काढायला द्यायचं का, तर ते डॉक्युमेंट दिलं जाऊ शकतं. अपवाद किंवा एक्सेप्ट वेअर मेकिंग सच कॉपीज ऑर टेकिंग सच एक्स्ट्रॅक्ट मे इन द ओपिनियन ऑफ द प्रॉपर ऑफिसर ही अफेक्ट द इन्व्हेस्टिगेशन. जर ते प्रिज्युडिशियल त्याला वाटलं जर का की हे बाधक ठरेल आपल्या कारवाईमध्ये तर त्या डॉक्युमेंटचा एक्स्ट्रॅक्ट तो देणं अलाउ करणार नाही, हा त्याकडे अधिकार आहे. बॉन्ड दिला shall be released. The goods are seized under section 67(2) shall be released on provisional basis upon execution of bond and furnishing of a security. ठीक आहे. याचा फॉर्म कुठला येईल खाली दिलाय त्या 140 रूलमध्ये INS 0. जे गुड्स सीज केले ते पेरिशेबल किंवा हॅझार्डियस नेचरचे असतील, धोकादायक किंवा नाशिवंत, तर अँड इफ द ॲक्च्युअल पर्सन पेज अन अमाऊंट इक्विवलंट, जर तो अमाऊंट इक्विवलंट पे करतो द मार्केट प्राईस. आता तुम्ही जेव्हा INS 5 काढून बघाल इकडे हे ना, इकडे एक मार्केट प्राइस ऑफ सच गुड्स ऑर थिंग्स आणि दुसरं द अमाऊंट ऑफ टॅक्स इंटरेस्ट अँड पेनल्टी दॅट इज or may become payable. And since these goods are of perishable or hazardous nature, and since an amount of rupees being an amount equivalent to the market price, the amount of tax interest has been paid, I hereby order the above mentioned goods be released for. एवढी अमाऊंट पे करत असेल त्याच्या गुड्सच्या अगेन्स्ट तर मग ते गुड्स काय होते रिलीज होतील. एकतर बॉन्ड किंवा मग कुठली अमाऊंट द्यायची, अमाऊंट इक्वलंट टू मार्केट प्राइस ऑफ सच गुड्स ऑर थिंग्स किंवा द अमाऊंट ऑफ टॅक्स इंटरेस्ट अँड पेनल्टी दॅट इज ऑर मे बिकम पेबल. Pay the amount equivalent to the market price of such goods or things or the amount of tax interest or may become payable by the taxable person. Interest and penalty, tax interest, whichever is lower. Such goods or as the case may be, things shall be released forthwith by an order on proof of payment. बरोबर आहे. तर हे जशी हे कारवाई चालू आहे हे पेमेंट तो कसं करेल, year 3 मध्ये करेल, मार्केट प्राइस किती आहे, टॅक्स किती आहे आणि तो प्रूफ देईल. हाच प्रूफ येईल ना प्रूफ ऑफ पेमेंट. पेमेंट कोणाला करायचं आहे, गव्हर्नमेंटलाच करायचं आहे ना. गव्हर्नमेंटला कसं करायचं, ॲक्च्युली कुठली कारवाई पूर्ण झालेली नाही, डिमांड ऑर्डर काढलेली नाही, चालू आहे प्रोसेस. पण एवढी अमाऊंट जर का टॅक्स फायनल होत नाही
तर लायबिलिटी येते ना टॅक्सची. प्रोसिडिंग फायनल होत नाही इकडे. त्यामुळे किती लायबिलिटी येते ना डिपार्टमेंटने काढले ना त्यांनी मान्य केले, पण जोपर्यंत पूर्ण होत नाही कारवाई तोपर्यंत ते गुड्स तर, पण गुड्स नाशिवंत आहेत, धोकादायक आहेत, त्यामुळे ते ठेवू पण शकत नाही. मग तो त्या केसमध्ये इक्विव्हॅलेंट अमाऊंट पे करतो. बाकी जर का ती अमाऊंट जी गव्हर्नमेंटला दिलेली आहे ती जर का देणं लागत नसेल तर पुढे रिफंड होईल. आणि जर कारवाई होईल तर अमाऊंट जेवढी दिलेली आहे ती कमी आहे तर बाकीची अमाऊंट तो पे करेल, असंच होईल ना. अशा प्रकारे हे 5 फॉर्म आले, डिस्कशन आले, रूल आले, सेक्शन आलेत. त्यात काय मला वाटत नाही काय डिफिकल्ट आहे. तुम्ही ॲक्च्युली काम पण बघायला तुम्हाला लक्षात येईल. हे 12 सेक्शन समराईज केलं तिथे. आता हे करण्यात सगळं कळण्यात नाही. काही ही यादी आहे गुडशी नाशिवंत गुड्समध्ये येतात. पेरिशेबल हॅझार्डियस नेचर ऑफ एनी गुड्स. त्यांनी पेमेंट नाही केलं, अमाऊंट नाही दिली, हे गुड्स ताब्यात आहे, तर काय करणार आहे गुड्स. द गव्हर्नमेंट मे हॅव्हिंग रिगार्ड टू द पेरिशेबल हॅझार्डियस नेचर ऑफ एनी गुड्स डिप्रिसिएशन इन द नेचर वेन द गुड्स विथ द पॅसेज ऑफ टाईम किंवा जागेचा अभाव ठेवायला कन्स्टंट ऑफ स्टोरेज हे ठेवण्यासाठी जागा इतर त्रासदायक होते. और एनी अदर रिलिव्हंट कन्सिडरेशन्स बाय नोटिफिकेशन. हे खाली जी लिस्ट केले हे जे गुड्स आहेत हे specify the goods or class of goods which shall as soon as may be after its seizure under section 57(2) be disposed of by the proper officer in such manner as may be prescribed. सीज केले, ताब्यात घेतले, मालकी टॅक्सपेअर घेते पण तो पैसे देत नाही, ते ताब्यात घेत नाही, मग ते डिस्पोज करतात. ते डिस्पोज करायचं. -5 नाही बनला कारण त्याने पेमेंट नाही केलं तर काय करणार त्या गुड्स. नाशिवंत गुडचं काय करणार, ते खराब होणार. आता जे जे काय त्याच्याकडे लायबिलिटी आहे ज्याकरता हे गुड जप्त केलं, हे गुड जर खराबच झाले तर हे विकले पण जाणार नाही. ना त्यांनी टॅक्स दिला ना त्यांनी गुड सोडवायला आला. गुड सीज केले डिपार्टमेंटकडे राहिले, अशा वेळेला गुडचं काय करणार, त्या डिस्पोजच करणार ना. शासनाने कोणत्याही वस्तूंचे नाशिवंत किंवा धोकादायक स्वरूप, काळाच्या ओघात होणारी वस्तूंच्या मूल्यातील घसरण, वस्तूंच्या साठवणुकीच्या जागेच्या अडचणी किंवा इतर कोणत्याही संबंधित विचारार्थ बाबी लक्षात घेता कोड कलम 2 अन्वये वस्तू जप्त केल्यानंतर विहित करण्यात येईल अशा रीतीने समुचित अधिकमे डिस्पोज विल्हेवाट लावा. हे आधी असे गुड्स दिलेले आहेत की याचा जसा काळ जाईल ते गुड खराबच होणार आहेत किंवा धोकादायक आहेत, कधी पण तुम्ही ठेवणार साठवून. इन्स्पेक्शन केलं त्याची काय प्रॉपर कुठल्या गुड्स आले, काय आले, कोणाकडनं आले, जर का त्याच्या काय इन्स्पेक्शनमध्ये टॅक्सपेअर सांगत नाही आहे म्हणून सीज करणार ना. त्यांनी सगळे प्रॉपर पुरावे दिले, बघा गुड्स आले, हा इनवॉइस आहे, हे गुड्स आहे, हा स्टॉक आहे, प्रॉपर आहे, काही सीज करायची गरज नाही. म्हणजे अशी काहीतरी शंकास्पद परिस्थिती निर्माण झाल्यानंतर सीज करणार ना. मग त्या सीज केलेल्या गुड्स बाबत तो काही ॲक्शन घेत नाही आणि गुड्स खराब होत आहेत, काय उपयोग त्याचा, कधी पण सांभाळायचं. काय करणार. Where any goods specified under subsection 8 have been seized by PO, any officer authorized by him under section 67(2), he shall prepare an inventory of such goods in such manner as may be prescribed. आणखी इथे the provision of the Code of Criminal Procedure 1973 relating to search and seizure shall so far as may be applied to search and seizure under this section subject to the modification of that section 165(5) of the said code shall of effect as if जिकडे मॅजिस्ट्रेट वर्ड आहे तिथे कमिशनर हा वर्ड सबस्टिट्यूट करण्यात येईल. झडती व जप्ती याच्याशी संबंधित असणाऱ्या फौजदारी प्रक्रिया संहिता
1973 यांच्या तरतुदी जणू काही दंडाधिकारी हा शब्द जेथे जेथे आला आहे असेल तिथे आयुक्त हा शब्द दाखल करण्यात आला होता असे समजून उक्त संहितेच्या 165 पोट क्रमांक 5 अंमलात आले असावे. अशा फेरबदलास अधीन राहून शक्य असेल तितपत या कलमाखाली झडतीस व जप्तीस लागू असते. त्यानुसार इथे कारवाई करता येईल तिकडच्या सेक्शनप्रमाणे. Where the PO has reason to believe that any person has evaded or is attempting to evade the payment of any tax, he may, for reason to be recorded in writing, seize the accounts, register, documents of such person produced before him, and shall grant the receipt of the same. सीज केल्याने काय होईल? जेव्हा संबंधित अधिकाऱ्याच्या कोणतीही व्यक्ती कोणत्याही कराचे प्रदान चुकवित आहे किंवा चुकवण्याचा प्रयत्न करीत आहे असे त्याला सक्यानं वाटत असेल तेव्हा तो कारणे लेखी नमूद करून त्याच्यासमोर सादर केलेले लेखे नोंदवया किंवा कागदपत्रे जप्त करू शकेल आणि त्याची पावती देईल. आणि खटला भरण्यासाठी या अधिनियमाद्वारे किंवा त्याखाली केलेल्या नियमान्वये कोणत्याही कार्यवाहीचे संबंधित आवश्यक असेल तोपर्यंत ते ठेवून घेईल. पुढे सेवानिवृत्ती जेवढी पण नोटीस काढायची त्याकरता हे सगळं पाहिजे. हे सगळे तयार झालं कारवाई झाली तर मग ते परत केलं जाईल. दुसरा जर एखाद्या व्यक्तीबाबत तो प्रॉपर बिल देत नाही इन्व्हॉइस बनवताना वाटत असेल तर त्याकरता ही प्रोव्हिजन आहे. द कमिशनर ऑर अन ऑफिसर ऑथोराइज बाय हिम मे कॉज परचेस ऑफ एनी गुड सर्व्हिसेस ऑर बोथ by any person authorized by him from the business premises of any taxable person to check the issue of tax invoice bills by such taxable person and on the return of goods so purchased by such office. काय केलं जाईल तिकडे? जमी कचरा पाठवायचा, माझा माल घे, प्रॉपर बिल देतो का? प्रॉपर बिल दिलं त्याने म्हणजे व्यवस्थित चाललेलं आहे. ओके. Such taxable person or any person in charge of the business premises shall refund the amount so paid toward the goods after cancelling the tax invoice. हे टॅक्स इनवॉइस दिला प्रॉपर, माल घेतला, ओके, हे परत घे गुड्स तुझ्या आणि इनवॉइस परत घे, पैसे परत घे. आयुक्तास किंवा त्याने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यास कोणतीही करपात्र व्यक्ती पुरवठ्याची कर बीजके म्हणजे इनवॉइस, बिल ऑफ सप्लाय, देयके देत असल्याची तपासणी करण्यासाठी अशा करपात्र व्यक्ती धंद्याच्या जागेमधून त्याने प्राधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीद्वारे कोणत्याही वस्तू किंवा सेवा अथवा दोन्हीची खरेदी करण्याची व्यवस्था करता येईल. आणि अशा अधिकाऱ्याने अशा प्रकारे खरेदी केलेल्या वस्तू परत केल्यावर अशी करपात्र व्यक्ती किंवा धंद्याच्या जागेची प्रभारी असलेली कोणतीही व्यक्ती यापूर्वी दिलेले पुरवठ्याचे कोणतेही करबीजक किंवा देयक रद्द केल्यानंतर अशा वस्तूपोटी अशा प्रकारे प्रदान केलेल्या रकमेचा परतावा करेल. मी एक व्यापारी आहे, तुम्ही माझ्याकडे याल तर मला सांगा की वस्तू पाहिजेत, गुड्स पाहिजेत, मी तुम्हाला देईन, पैसे घेईन आणि इनवॉइस देईन. तर ज्या वेळेस तुम्ही कोणतरी घेऊन याल की बाबा हे आमचे साहेब आहेत, ते पैसे परत द्या आणि ह्या वस्तू परत घ्या, आम्ही विक्रेता माल परत नाही करत, दिला बोर्ड लावला, अरे बाबा 67/12 हा असा सेक्शन आहे, मी असा अधिकारी आहे, त्या कायद्यात त्याच्यानुसार मी कारवाई केलेली आहे, म्हणून तुला हे गुड्स परत घ्यावे लागतील, पैसे परत द्यायला लागतील. हा अधिकार तो मिळतो ना अशा प्रकारे. गुड्स जर मी फेक कस्टमर पाठवून तुम्ही व्यवस्थित बिल भरवता की नाही आम्हाला चेक करायचं आहे, मग तो अधिकार 67/12 आहे, लक्षात. तो नसेल गुड्स विकलेले परत घेणार नाही, दिलेलं आहे आणि बिलर पण लिहिलेलं आहे आणि तुमची पण साईन घेतलेली, परत नाही, पैसे नाही मिळणार, जा कोण पण असं तुम्ही समजलं ना. 67/12 ती पॉवर दिली आहे की त्या व्यापाऱ्याला ते गुड्स परत घ्यावे लागतील की पैसे परत द्यावे लागतील, बिल कॅन्सल करानंतर. समजलं क्लिअर ना. तो मोठा डिस्ट्रीब्युटर आहे, तो असा किरकोळ पण विकतो. त्याकडे वस्तू घ्यायला गेलो, कोणत्याही वेळ असं झालं, तो बिल मागितलं मग दिलं, बिल द्या, इनवॉइस बरोबर येतो. तो दुसरा माणूस झाला, पैसे दिले तर इनवॉइस देत नाही का? हां, असं विचारला देतो, पाहिजे का? हां ठीक आहे बनवतो. मी त्याला चौदा ते दिवसांना बोललो तुम्ही असं मुद्दा पण करता, बोललो तुमच्या केव्हा ना केव्हा म्हटलं अंदाज तुमचा बिझनेस मोठा आहे, तुमचं गोडाऊन मोठं आहे, तुम्ही 1.5 करोडचा गाळा घेतलेला आहे, उद्या तर तुमच्यावरती बोललो काय वाईट दिवस आले
कोणी कंप्लेंट केली आणि अशा प्रकारे बोललो इन्स्पेक्शन झालं तुम्ही इन्व्हॉइस देत नाही, हे प्रूव्ह झालं बोललो, तुमच्यावरती कारवाई होईल. बोलो मी जीएसटीचा अभ्यासक आहे म्हणून तुम्हाला सांगतो कारवाई होऊ शकते. मी एवढा प्रोग्रेस केला बोलो, चांगला ठिकाणी तो शॉप घेतला आहे, तुमचे दुश्मन कमी नसतील. नाही ना, आम्ही बनवतो म्हणतात इन्व्हॉइस, मग बनवतो तर वेळेत बनवा आणि देत जा. नाही सकाळ सकाळची वेळ, सकाळ काय दुपारी संध्याकाळी मी सगळ्या ठिकाणी येऊन गेलो. बोलो गेले 20 वर्ष तुमच्याकडे दुकानात हातनामा येत असतो बोललो, महिन्यात 6 महिन्यातला. तुम्ही बिल मागितल्यावर देता. तुम्ही मागितल्यावर ते विचारत नाही की बिल पाहिजे का, मग कच्चं बिल देत नाही, पक्का देता, पण बिल द्या. नवीन पत्र आहे. हां, मग काय करणार? जीएसटी लपवून आहे, fraud केलाय. हां, मग अशीच बघा, अशीच माहिती डिपार्टमेंटला मिळत नाही. अण्णा हजारेकडे फाईल पोचायच्या, मग अण्णा हजारे आंदोलन करायची. माहिती कुठे मिळते त्यांना? अण्णा हजारेंना माहिती कशी मिळायची? म्हणजे कोणतरी माहिती पोचवायचा ना, बाबा आहे ही माहिती आहे, मग ते आंदोलन करायचे. माझ्याकडे पुरावे आहेत. कुठे आणणार पुढे? कोणतरी दुश्मन असतो, कोणतरी कुठेतरी काहीतरी लिंक आहे, तोच ती माहिती देतो ना, त्या माहितीच्या आधारेच ते बोलतात. ती थांबूया, उद्या आता मी 668 EB बिल उद्या बघू, ते आपण थांबूया.